ओम श्री परमात्मने नमः. अथ श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रम. यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ज्याच्या केवळ स्मरणाने जन्मसंसारबंधनात विमुच्यते म्हणजे जन्ममृत्यूरूपी संसारबंधनातून मनुष्य मुक्त होतो, त्या सर्वांच्या उत्पत्तीचं कारण असणाऱ्या भगवान विष्णूला माझा नमस्कार असो. भगवंताचं अनन्य भावाने केलेलं जे स्मरण आहे ते माणसाला भवबंधनातून मुक्त करतं. नमस्समस्त भूतानां आदिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे. भगवान विष्णू सर्व प्राणीमात्रांचे आदिभूत आहेत. ते भूभृत म्हणजे या पृथ्वीला धारण करणारे आहेत. ते अनेक रूप धारण करणारे आहेत. अनंत रूपांनी या सृष्टीमध्ये भगवान वासुदेवच प्रगट झालेले आहेत. अशा त्या सर्वव्यापी आणि सर्वसमर्थ अशा भगवान विष्णूला माझा नमस्कार असो. वैशंपायन उवाच. वैशंपायन म्हणाले, श्रुत्वा धर्मानशेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरशान्तनवं पुनरेवाभ्यभाषत. धर्मराज युधिष्ठिराने अभ्युदय आणि निश्रेयस यांच्या प्राप्तीसाठी संपूर्ण विधिरूप धर्म तसंच पवित्र आणि पापांचा क्षय करणाऱ्या धर्मरहस्यांना सर्वशः म्हणजे सर्व प्रकारांनी ऐकलं आणि जाणून घेतलं. आणि युधिष्ठिर आता शांतनवम म्हणजे शंतनूचा पुत्र भीष्म यांना विचारतो आहे. युधिष्ठिर उवाच. युधिष्ठिर म्हणाले, धर्मराज युधिष्ठिर पितामह भीष्मांना प्रश्न विचारतोय. महाभारतामधला हा अत्यंत हृद्य असा प्रसंग आहे. कुरुक्षेत्रावरचं भीषण युद्ध संपलं. कौरव पांडवांचं युद्ध झालं आणि पितामह भीष्म उत्तरायणाची वाट पाहत शरशय्येवर पडलेले आहेत. हा ज्ञान सूर्य आता अस्ताला जाणार. त्याच्या आधी त्याच्याजवळचं ज्ञान तू जाणून घे असं श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगतात. भीष्माचार्यांनी भगवंतांना त्यांच्या अवतार रूपात जाणलंय. भगवंताच्या कृपेने आणि भगवंताच्या समक्ष युधिष्ठिराला भीष्म पितामह राजधर्म आणि श्रेष्ठ असं धर्मरहस्य सांगतात. सर्व प्रकारचे धर्म संपूर्णपणाने जाणून घेतल्यानंतर आता युधिष्ठिर भीष्माचार्यांना पुन्हा विचारतोय, किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणं स्तुवन्तः कंकमर्चन्त प्राप्नुयुर्मानवा शुभम. या समस्त जगामध्ये एकमेव दैवत कोणतं आहे? या संपूर्ण लोकांमध्ये एकच परम आश्रयस्थान कोणतं आहे? तसंच ज्याचा साक्षात्कार झाल्यावर जीवाची अविद्यारूपी हृदयग्रंथी तुटते, सारे संशय नष्ट होतात, संपूर्ण कर्म क्षीण होतात, असं दैवत कोणतं आहे? कोणत्या देवाची स्तुती केल्याने, गुणसंकीर्तन केल्याने आणि त्या देवाची बाह्य आणि आंतरिक पूजा केल्याने मनुष्याला कल्याणाची प्राप्ती होऊ शकते? असे प्रश्न युधिष्ठिर विचारतोय. पुढे तो म्हणतो, को धर्मस्सर्वधर्माणां भवतः परमो मतः किंजपन मुच्यते जंतुर जन्मसंसार बंधनात. युधिष्ठिर म्हणतोय, आपण म्हणजे भीष्माचार्यांनी आपण मला जो धर्म समजावून सांगितला, धर्माची जी लक्षणं सांगितली, त्या साऱ्या लक्षणांनी युक्त
अशा कोणत्या धर्माला आपण सर्वश्रेष्ठ मानता? तसंच कोणाचा जप केल्याने हा जीव की जो जनन धर्मा म्हणजे जन्माला येत राहणारा जंतू म्हटलंय त्याला असा आहे, तो जन्ममरणरूप या संसार बंधनातून मुक्त होतो ते आपण मला सांगावे. युधिष्ठिराच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पितामह भीष्म देतात. भीष्म उवाच. भीष्म म्हणाले, शेवटचा जो प्रश्न धर्मराजाने विचारला की किंजपन मुच्यते जंतू, त्याचं उत्तर प्रथम भीष्माचार्य देतात. जगत्प्रभुं देवदेव मनंतं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषस्तततोत्थितः. जगत्प्रभू, स्थावर जंगमरूपी संसाराचे स्वामी, देवदेवम सगळ्या देवांचे देव, देश काल परिस्थिती वस्तू या सर्वांच्या पार असणारे अनंत, क्षर आणि अक्षराहून श्रेष्ठ अशा पुरुषोत्तमाचं सहस्त्रनामांनी सतत जागृत राहून निरंतर तत्पर राहून गुणसंकीर्तन केल्याने मनुष्य सर्व दुःखांच्या पार जातो, असं भीष्माचार्य सांगतात. पुढे 6व्या श्लोकामध्ये सर्व दुःखातिगो भवेत हे पद आलंय. म्हणजे मनुष्य सगळ्या दुःखांना ओलांडून जातो, पार जातो, त्याच्या पलीकडे जातो. या चरणाचा या सगळ्या श्लोकांशी संबंध आहे. तमेव चार्चयन् नित्यं भक्त्या पुरुषमव्ययं ध्यायन् स्तुवन् नमस्यंश्च यजमानस्तमेव च. भीष्माचार्य आता युधिष्ठिराच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतात. ते म्हणतात, तम एव म्हणजे त्याच विनाशरहित पुरुषाचं, अव्यय अशा पुरुषाचं, त्या परमात्म्याचं भक्तीने युक्त होऊन अर्चयन नित्यम नित्य सर्व काळ पूजन करणारा, ध्यायन स्तुवन नमस्यन ध्यान करणारा, स्तवन करणारा, नमस्कार करणारा जो भक्त, जो यजमान आहे, तो साऱ्या दुःखांच्या पार जातो, दुःखातून मुक्त होतो. मानसिक, वाचिक आणि कायिक सर्व प्रकारचं पूजन करणारा भवदुःखातून मुक्त होतो. अनादिनिधनं विष्णुं सर्वलोक महेश्वरं लोकाध्यक्षं स्तुवन् नित्यं सर्वदुःखातिगो भवेत. अनादिनिधनम असे परमात्मा आहेत. असणं, जन्म घेणं, वाढणं, बदलणं, क्षीण होणं आणि नष्ट होणं या 6 विकारांनी रहित असणारा विष्णू म्हणजे व्यापक आणि सगळ्या लोकांचा महेश्वर असणारा, सर्व लोकांना आपल्या स्वाभाविक ज्ञानाने साक्षात पाहणारा असा जो लोकाध्यक्ष आहे, त्याची निरंतर स्तुती केल्याने, त्याचं स्तवन केल्याने मनुष्य सर्व दुःखांच्या पार जातो. स्तवन, अर्चन आणि तप केल्याने मनुष्य आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक अशा दुःखातून मुक्त होतो. सर्व दुःखातिगो भवेत असं म्हटलंय. ब्रह्मण्यं सर्वधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनं लोकनाथं महद्भूतं सर्वभूत भवोद्भवम्. तो स्तुती करण्यासाठी योग्य असा जो देव आहे, असा जो परमात्मा आहे, तो कसा आहे त्याविषयी पितामह सांगतात. जो जगताची रचना करणाऱ्या ब्रह्माचं, तसंच तपस्वी ब्राह्मणाचं, तपाचं आणि श्रुतींचं हित करणारा आहे, सर्व धर्मांना जाणणारा आहे, या लोकी सर्व प्राण्यांची कीर्ती जो स्वतःच्या प्रभावाने वाढवणारा आहे, जो संपूर्ण लोकांचा स्वामी आहे, समस्त भूतांचं उत्पत्ती स्थान आहे, या संसाराचं जो कारण आहे, अशा परमेश्वराचं स्तवन केल्याने मनुष्य सर्व दुःखांच्या पार जातो.
एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः यद्भक्त्या पुंडरीकाक्षं स्तवैरर्चैर्नरः सदा. पितामह भीष्म धर्मराजाला श्रेष्ठ असं धर्मज्ञान देतात. आणि आता ते असं म्हणतात आहे की मी असं मानतो की विधिरूप संपूर्ण धर्मात मी या धर्माला मोठा आणि श्रेष्ठ मानतो की मनुष्यानी आपल्या हृदयकमळात विराजमान कमलनयन वासुदेवाचं, त्या पुंडरीकाक्षाचं भक्तिपूर्वक आणि तत्परतेनी गुणसंकीर्तन रूप स्तुतींनी सदैव त्याचं अर्चन करावं. युधिष्ठिराने भीष्माचार्यांना प्रश्न विचारलाय की आपल्या मतानी श्रेष्ठ धर्म कोणता आहे? भवतः परमो मतः पूर्वी विचारलाय. त्या प्रश्नाचं उत्तर इथे भगवंतांनी दिलं आहे की हाच श्रेष्ठ धर्म आहे की मनुष्यानी आपल्या हृदयात विराजमान त्या पुंडरीकाक्षाचं भक्तिपूर्वक आणि तत्परतेनी गुणसंकीर्तन रूपी स्तुतींनी त्याचं नित्य अर्चन करावं. 9वा श्लोक 10वा 11वा आणि 12वा हे जे 4 श्लोक आहे यांचा अर्थ जोडून आहे. जो आणि ज्याचे आणि त्याचे असा त्याचा अन्वय आहे 9व्या श्लोकापासून तर 12व्या श्लोकापर्यंत. भीष्माचार्य सांगतात आहे की परमयो महत्तेज परमयो महत्तपः परमयो महद्ब्रह्म परमयपरायणम. जो देव परमतेज परमतप परमब्रह्म आणि परमपरायण आहे तोच समस्त प्राण्यांची परमगती आहे. हे भूपते, हे युधिष्ठिरा, हे राजा युधिष्ठिरा, जो पवित्र करणाऱ्या तीर्थादिकांच्या मध्ये परमपवित्र आहे. 10वा श्लोक आहे पवित्राणां पवित्रयो मंगलानांच मंगलम दैवतं देवतानांच भूतानांयो व्ययपिता. जो पवित्र करणाऱ्या तीर्थादिकांच्या मध्ये परमपवित्र आहे, मंगलांचं मंगल आहे, देवांचा देव आहे आणि जो भूतमात्राचा आदिपिता आहे. यतः सर्वाणि भूतानि भवन्त्यादियुगागमे यस्मिंश्च प्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये. कल्पाच्या आरंभी ज्याच्यातून सर्व भूतमात्र उत्पन्न होतात आणि युगाचा क्षय होतो तेव्हा महाप्रलयामध्ये ज्यामध्ये विलीन होतात. तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णोर्नाम सहस्रम मे शृणु पापभयापहम. असा जो आहे त्या लोकप्रधान संसाराचा स्वामी भगवान विष्णूची पाप आणि संसार भय दूर करणारी 1000 नावं तू माझ्याकडून ऐक. असं भीष्माचार्य युधिष्ठिराला सांगतात. यानी नामानी गौणानी विख्यातानी महात्मनः ऋषिभिः परिगीतानी तानी वक्ष्यामि भूतये. जी नावं, जी 1000 नावं पुढे आता भीष्माचार्य सांगणार आहेत ती नावं सगळी गुणवाचक आहेत, गुणांमुळे प्रवृत्त झाली अशी आहेत आणि त्यामध्ये जी प्रसिद्ध आहेत आणि मंत्रद्रष्ट्या मुनींच्या द्वारे सर्वत्र भगवत कथांच्या मध्ये गायली गेलेली आहेत त्या अचिंत्य प्रभाव महात्म्याच्या, त्या परमात्म्याच्या समस्त नावांचं मी म्हणजे भीष्माचार्य म्हणतात आहे की मी पुरुषार्थ सिद्धीसाठी वर्णन करतोय. भीष्म पितामह आता भगवंताची 1000 नावं पुढे सांगतात आहेत. ती आपण क्रमशः पाहणार आहोत. आज इथेच थांबूया.
हरये नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु.